हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज ना पप्पांनी कोथिंबीर आणलेलं, तर मी विचार केला कोथिंबीर वडे बनवूया. तर मी पहिले कोथिंबीर घेतली, त्याला बारीक कापलं. नंतरला मिक्सरमध्ये जिरा, मीठ आणि मिरची आणि गार्लिक, लसूण, तर ते टाकलं आणि त्याला पिसलं. नंतरला तीवाले जे मिक्सर होतं त्याच्यानंतर ते कोथिंबीरमध्ये टाकलं. मग नंतरला बेसन ॲड केलं. नंतर हळदी, मिरची पावडर आणि मीठ परत टाकलं थोडंसं. मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर मी याला चांगलं मिक्स करून घेतलं. मग मिक्स केल्यानंतर ह्याला असं मिक्स करायचं की ह्याची प्रॉपर एक कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे जास्त पातळ पण नाही. तर तसं मिक्स केलं. नंतरला एक डब्याला तेल लावलं. कुकरचा डब्बा होता तो, त्याला तेल लावलं आणि चांगल्यापणे ते मिक्स केलेलं त्याच्यामध्ये टाकलं. मग हे कुकरला शिटी द्यायला ठेवलं. 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये ते तयार झालं. तोपर्यंत मी भांडी घासून घेतली कुकर होईपर्यंत. मग कुकर झालं. मग त्याच्यानंतर त्याला खोललं. मग असं गरम ते डायरेक्ट गरमच असताना, मग आपण जास्त कुकर गरम असताना नाही खोलायचं, नाही ते कुकर फाटून जाणार. थोडंसं थंड झाल्यावरती कुकर काढायचं गरम आणि मग त्याचे असं साईडून पहिलं त्याला स्क्रेप करून घ्यायचं, ताकी ते ना साईडने सुटेल, नाही तर ते ना त्या डब्याला चिटकूनच राहतं. मग असं केल्यानंतर त्याला एक प्लेटवरती आपण असं पलटी करून घ्यायचं. मग पलटी केलं तर आपल्याला ना वड्यांचा शेप, तुम्ही डायरेक्ट डब्यामध्ये पण आपण ना त्याला शेप काढू शकतो. मग नंतरला ते डब्यामधून मी त्याला काढलं. मग मी त्याला प्रॉपर शेप दिला. मग शेप आहे ना मी स्क्वेअरमध्ये दिला, जो युजली देतात आपण. तर मग स्क्वेअरमध्ये दिल्यानंतर हे असे मोठे वडे झालेले. तर तेल घेतलं, मग डीप फ्राय केलं मी त्याला, शॅलो फ्राय नाही केलं. मग डीप फ्राय केलं. त्याच्यानंतर हा चुरा पण जो होता तो पण टाकला. तो पण मला तसा आवडतो खायला, म्हणून मी तो पण टाकला. मग नंतर हे असं गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर काढलं आणि मग नंतर खाल्लं सर्व करून. झालं. थँक्यू.